व्हॅलिडिटी कशी करणार त्याची असाही प्रश्न येऊ शकतो। कारण आतापर्यंत ज्या नोंदी सापडल्या मराठवाड्यामध्ये, विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त नोंदी नवीन सापडल्या, त्यापैकी केवळ 8000 व्हॅलिडेशन होऊ शकलं, व्हॅलिडिटी होऊ शकली। त्यामुळे व्हॅलिडेशन हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का यातला? व्हॅलिडिटी होती पण द्यायची नाही, पैसे लागत आहेत, पैसे त्यांना पैसे लागले तर पैसे लागत आहेत। दुसरे अधिकारी काही असे येतं त्याला मराठीचे पोरं मोठे नाही होऊ द्यायचे, काही म्हणलो आम्ही काहीतले ठासून जात भरलेली आहे, त्यांना मोठे नाही होऊ द्यायचे, होऊ देत नाही। पैसे दिले की 1 मिनिटात देतो, शिरसाट साहेबांनी फोन लावला की लगेच देतो, सरकारने सांगितलं उपसमिती की लगेच देतो, सगळं ओके। मला एक साधा प्रश्न आहे बाबा, तुम्ही 10वी पास होता, 11वीला ऍडमिशन घेता, सगळे डॉक्युमेंट दिल्याशिवाय ऍडमिशन होत नाही। मग तुमच्या 11वीची परीक्षा आहे त्या टायमाला हॉल तिकीट कसं काय देत नाही तुम्ही? तसं कुणबी प्रमाणपत्र काढताना तुम्हाला सगळे दस्तऐवज दिले आणि व्हॅलिडिटी टायमाला कसं काय अडचण आहे तुम्हाला? तर तिथं अडचण नाही, तर द्वेष आहे। त्याच्यामुळं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी, त्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊन मोकळं व्हा। फडणवीस साहेब मनत जिंका नसता, आता जी तुमच्याबद्दलची भावना मराठ्याची की फडणवीस साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देणार, विखे साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देणार, ही जर का भावना डळमळीत झाली रे बाबा, तर कायमचे मराठ्यांच्या मनातून तुम्ही महाराष्ट्रातल्या 7 करोड मराठ्यांच्या मनातून निघणार। मी राज्यात मंत्री फिरून देणार नाही एक बी। पुन्हा त्या रस्त्यावर आम्हाला आणू नका, आम्हाला त्या रस्त्यावर यायचं नाही। पण तुम्ही जर वारंवार अपमान, स्वाभिमान दुखावणार असला, आमचा अपमान करणार असले तर आमचा नाविलाज आहे। मग आम्ही दसऱ्याच्या मेळाव्यातून नारायणगडून आमची काय पुढची घोषणा आहे ना ती करणार। मग मात्र मुंबईत काही येत नाही, मग इथून मुंबई बंद पडते आपोआप। म्हणजे पुन्हा मुंबई बंद करण्याचा इशारा देता तुम्ही? आणि मग तुम्ही काय पेंट आहे काय बार आम्हाला काय येडं समजेल काय? आम्ही ते 2 चटण्या भाकरी खातो म्हणजे आम्हाला काय येडं समजता का तुम्ही? JR काढून तुम्ही देत नाहीत म्हणलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही काहीच नाही तरी आमचं 16% आरक्षण दिलं 94ला, ते जमतं का? म्हणजे तुमचं काही जमतं आणि आमचं रेकॉर्ड आहे, महसुली दस्तावेज आहे, सरकारी दस्तावेज आहे, हैदराबाद गॅझेटचा, सातारा संस्थांचा, आमच्या नोंदी देत नाहीत। आम्हाला येडं समजता का तुम्ही? बार आम्ही मुंबईत यायचं, मग आता तुम्ही JR काढला, मग आता अंमलबजावणी करायची, प्रमाणपत्र वितरित सुरू करायचे, तर नाटकं सांगायचे, संख्याचे नामकाचे तमकाचे। संख्या म्हणजे का मराठीत तेवढे येतं,